हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर यावर्षी आमच्या अंकुर सिटीमध्ये पहिल्यांदाच मंडळाचा गणपती बसवला होता। तर सगळेजण कार्यक्रमाच्या निमित्ताने रोज आरतीला आणि कार्यक्रमासाठी येतच होते। तर खूप छान प्रकारे लहान मुलांसाठी आणि मोठ्या गटामध्ये सुद्धा मुला-मुलींसाठी स्पर्धा ठेवल्या होत्या। सोबत महिलांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या संधी दिल्या होत्या। तर त्यामध्ये उखाणा घेण्याची स्पर्धा सुद्धा होती। तर खूप छान असे काही काकूंनी उखाणे घेतलेत बघा आणि त्याच्यामध्ये नंबर सुद्धा काढलेत। गळ्यात सुवर्णाचा हार, पायात पट्ट्या 100 भार, उभी होते वेरी काठी, नजर चंद्रभागे काठी, चंद्रभागेची हवा, आधी हिंगणापुर दाखवा, हिंगणापुरा जगमंत्री शंभो पार्वती होती श्री, आई वडिलांनी शाळा शिकवली पुरी, त्यांची झाली 10वी, माझी झाली 7वी, 7वीचं दुःख 10वीचं सुख, 7वीचं दुःख, संतोषरावांच्या हातात इंग्रजी बुक। 1 2 3 4 शब्द झाले 4, संतोषरावांच्या नावाला किती नाव घ्यायची, किती येतील तेवढी। कुदळी मनमन माती, भूपंद्य भीती, सासूबाईच्या पोटी जन्मले राम, राम गेले बारशी, रुपयाने 400, आत्याबाईला केले गोट, मला केले पाटल्या, त्यांचा पहिला नंबर नाव गेला हरिकंठ दाट। रंजना मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या। मॅडम काही माईक सोडा ना, मी आपलं बसलो, मला वाटलं गेली नोकरी अँकरिंग। पुढची स्पर्धक आहेत शोभा अभिमान पाटील। अभिमान नाव सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात टेंभुर्णी माझं माहेर, अकोला माझं गाव, अभिमान पाटलाचं नाव किती, शोभा माझं नाव। खंडाळाच्या घाटात घागर पाण्याचा धारा, तेथे नेहमी शिहांचा पहारा, कर्जत पासून कोकणपट्टीत भात लागला सारा, कल्याण तेवढ्याच निवाशी भरला वारा, घाट कोपरला बिजलीचा तारा, बाजारला केली पोलिसांचा पहारा, कॉपर्ड मार्केटला ट्रक धरा, राणीच्या बागेत विश्रांती करा, भाय खेळायला जाताना चढ लागला सारा, मार्केटच्या घड्याळात वाजले 12, सांबार गोटी आल्या 13, बोरी बंदरला गाडीचा आगार झाला, चौपाटीला सुटला मंजूळ वारा, साहेबांच्या बोलण्याची निराळी करा, आबा पाटलाच्या नावात नाव देता तुमचा वेळ घेतला सारा। नावात काय, नाव घ्या नावात काय, नाव घ्यायला लागते नवी कोरी साडी, नव्या कोऱ्या साडीला जरीचा काठ, बसायला आणा मला चंदनाचा पाट, चंदनाच्या पाटाला चंदनाच्या पाटाची बैठक हलकी, बसायला आणा मला सोन्याची पालखी, सोन्याच्या पालखीला हिरेनी मोती, बसायला आणा मला इंद्राचा हत्ती, इंद्राच्या हत्तीचे सुपा एवढे काम, बसायला आणा मला उंटाची मान, उंटाच्या मानेवर चढायला लागते शिडी, बसायला आणा मला 4 चाकी गाडी, 4 चाकी गाडीची बैठक न्यारी, युवराज पाटील माझे 4 चाकी गाडीची बैठक न्यारी, युवराज पाटील माझे पती लय 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 भारी, आणि मला लय महागडा आज मला एकादशी फराळाची काय, शेंगदाणे चिक्कू, 9 नारळ 32 केळं, 24 रामफळ, सुपर राहया सजगुर पाया, पतीला बोलवाय जाईल कोण, पतीने आणला द्राक्षाचा घड, मामा फणसावर चढ, फणसाचा काढते तुरा, लवंगाला आला तुरा, लवंगाची लवंग तोडती एक, फराळ करते आत्याबाईची लेक, तिचं नाव सखू, सखूने आणले 9 चिक्कू, चिक्कू लागतात फार उत्तम गोड, फराळीशी काय तोड, तुपात खरका भिजवते, सखूला चौफळ्यावर निजवते, चौफळा सोन्याचा वर अत्तरचा बोळा, आणि युवराज पाटलांचं नाव घ्यायला रुपये पडतात 1016। सगळी पाहुणरावळी कामाला लावली। झुमझुम जोण्यात पाय टाकते पुण्यात, पुण्याचा बाजार मशिदीचा हजार, जास्त जास्त दुधाचा करते खावा, संतोषरावांना म्हणते दमानी जेव्हा पण इस्पितळ लावा। सप्तपदीच्या वाटेवर नेहमी देईल तुम्हाला साथ, सप्तपदीच्या वाटेवर नेहमी देईल तुम्हाला साथ, तुमच्यासाठी एक टी-शर्ट आणला, तर माझ्यासाठी आम्ही 4 साड्या आणि हा खरं मनापासून निघलेलं उखाणा होता।
शंखचक्र गदा पद्म हाती शंकर डोळ्यांनी पाहावा आणि युवराज पाटलांच्या नावाला आशीर्वाद द्यावा. मृगाच्या पावसाने दगड धोंडे शेवाळले, युवराज पाटलांचं नाव घ्यायला चंद्रसूर्य मावळले. पंत्रावळीवर भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेडा, पंढरपूरला नेऊन दाडा, पंढरपूरच्या काठी चालतात नावा, मला आळंदी दावा, आळंदीची कळशी, कळशीत दूध, दुधाचं करते दही, दह्याचं करते ताक, ताकाचं करते लोणी, अशी मी अंत करण्याची शहाणी ती युवराज पाटलांच्या रागाचं करते पार. कॉम्पिटिशनला अजून रंग आलेला आहे. सासू सुरांमध्ये कॉम्पिटिशन येऊन करायची. अजून एक स्पर्धक जॉईन झालेले अलका साळुंके. स्पर्धा होईपर्यंत इथल्या स्पर्धकांना खाली बसता सोन्याची कळशी भुक्याने घासली, नवरावांचं नाव घेते, गणपतीची मूर्ती हसली. क्रिकेटच्या मॅचमध्ये धोनीने मारली सिक्स आणि शॉने केलं 7 जणांचं क्रिकेट. सौभाग्याची जीवन ज्योत प्रीतीच्या तेलाने तेवते, आभा पाटलांना दीर्घायुष्य गौरी गणपतीस मागते. बाहेर निघायला अजून नाही तयार झालं भुया. नवीन लग्न झाल्याच्या बायका नाही नाव घ्यायला तयार. निळ्या आकाशात मोदींचा विमान झळकते, संतोषरावांचा अक्षर मी ठळक अक्षरात ओळखते. खूप छान असे उखाणे घेतले बऱ्याच महिलांनी. सोबत जे काही विजेते होते त्यांचा कार्यक्रम म्हणजे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी ठेवला होता. लहान मुलांमध्ये, मोठ्या मुलांमध्ये आणि महिलांसाठी खास स्पर्धा ठेवल्या होत्या. त्या विजेत्या महिलांना सुद्धा आज बक्षीस देणार होते. तर पहिल्यांदा बाप्पाची आरती झाली आणि मग त्याच्यानंतर हा बक्षीस वितरण सोहळा झाला होता. बरेच लोक आले होते कार्यक्रम बघण्यासाठी, कारण की या गणपती बाप्पाच्या दिवसामध्ये ना बघा वेळात वेळ काढून सगळेजण या कार्यक्रमासाठी येतातच, कारण की कामं तर रोजच असतात. पण अशा पद्धतीने एकत्र आलं तर किती छान वाटतं ना. सोबत लहान मुलांना जी बक्षिसे भेटली ना तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर काही वेगळाच असतो बघण्याचा. म्हणजे छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा हे सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे बघा. आणि मग आरती झाल्यानंतर हा सगळा कार्यक्रम झाला आणि मग महाप्रसादाचा कार्यक्रम होणार होता. तर बऱ्याच लहान मुलांना आणि लहान गटामध्ये आणि मोठ्या गटामध्ये विजेते मुलं मुली आहेत त्यांना बक्षिसे भेटले आणि महिलांना सुद्धा बक्षिसे भेटली. त्याच्यानंतर मग आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम जो होता त्याचा लाभ घेतला. सोबत आज शिक्षक दिन असल्यामुळे ना शिक्षक दिनाच्या सुद्धा आमच्या अंकुर सिटीतल्या शिक्षकांना शुभेच्छा. मंचासमोर यायचे. महिला गट विजेत्या क्रमांक 3 रेश्मा पाटील कृपया पारितोषिक घेण्यासाठी मंचावरती यायचे. जोरदार टाळ्या. महिला गट क्रमांक 2 आदिती पवार 3 किलो घेऊन डांबोले विसरतायत. यानंतर महिला गट क्रमांक 1 च्या विजेत्यांना पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्यवर साळुंके काकांना विनंती करतो कृपया मंचावरती यायचे. महिला गट क्रमांक 1 संगीत खुर्ची विजेता सोनाली यादव तिचा जोरदार टाळ्या. आयोजकांना विनंती प्रत्येक पारितोषिक वितरणाचे फोटो घ्यायचे. गौतमी सर्वदे यांनी सुद्धा मंचावर येऊन आपलं पारितोषिक स्वीकार करायचं. यानंतर महिला गट क्रमांक 1 पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतो. भोंगाची पारितोषिक नंबर 1 विजेता आहेत मुंडे मॅडम. एकदा जोरदार बोला. मान्यवरांना
आणि विजेत्यांना विनंती आहे वेळेच्या अभावामुळे कृपया लवकर यायचं. यानंतर पारितोषिक द्यायचे. तिला वेळ भेटले वेळ एकदा जोडणार का बापलेकीसाठी. लहान गट मुले मुली क्रमांक 2 पारितोषिक देण्यासाठी मी मुंडे डॉक्टरांना मंचावर येण्याची विनंती करतोय. क्रमांक 2 युनिव्हर्सिटी सराका मंडळाचे प्रमुख कार्यवाहक संचालक सूरज सुरत यांना. लहान गट मुली मुले संगीत खुर्ची क्रमांक 1 विजेती जिला ते ऑलरेडी घेऊन आले सरोदे एकदा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या बापलेकीसाठी. किती हसतोय नाही ब्लाऊज दिसत नाही दिवशी बरंच घातली साडी घातली होती त्या दिवशी कुठे भारी घातली. अय्यो रमेशजी जगताप. जगताप साहेबांना विनंती त्यांनी कृपया मंचासमोर यायचंय. मोठा गट मुले तृतीय क्रमांक श्रेयस जगताप एकदा जोरदार टाळ्या. श्रेयस कसं वाटतंय पप्पांकडून आज पारितोषिक मिळतंय. यानंतर मोठा गट मुले पारितोषिक क्रमांक 2 वितरण करण्यासाठी मी अमोलजी सोरटे यांना मंचावर आमंत्रित करतोय. क्रमांक 2 सोरटे गुरुजींना विनंती करतोय त्यांनी मंचावर यायचं. क्रमांक 2 प्रज्वल बकेट सरदार मोठा गट मुले. घरी गेल्यावर काढू किलो घरी गेल्यावर काढू ना आपला घरी गेल्यावर काढू ना शर्ट वाचा ना. हा खोलायचंय का. मोठा गट मुले पारितोषिक क्रमांक 1 बकेटबॉल स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय अडसूळ साहेब. क्रमांक 1 विजेता आहे वेदांत कदम. अंकुर सिटीचा राजा मंडळासाठी उत्तम पद्धतीचं कार्य सुद्धा यांनी केलेलं आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चप्पल कुठं काढली. लहान गट मुली बकेटबॉल स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यासाठी मी हरी कोकणे यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचंय. लहान गट मुली क्रमांक 3 शर्वरी काळे पुन्हा एकदा मंचावरती यायचंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. तिसरं पारितोषिक ही मुलगी येथून घेऊन चालली आहे. लहान गट मुली पारितोषिक नंबर 2 वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सूरज श्रीमाळ यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचंय. लहान गट मुली क्रमांक 2 प्रिशा उपस्थित नाहीये तिच्यासाठी आपण क्लॅप करूया. लहान गट मुली प्रिशाचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑन बिहाफ ऑफ प्रिशा ते पारितोषिक स्वीकारतात. एकदा जोरदार टाळ्या. लहान गट मुली क्रमांक 1 विजेत्या
भोसले मेजर यांना विनंती करतो कृपया त्यांनी मंचावरती यायचं. लहान गट मुली भोसले साहेबांना विनंती करतो त्यांनी मंचावरती यायचंय. लहान गट मुली क्रमांक 1 प्रांजल. बकेटबॉल स्पर्धा लहान गट मुली. अगं तुझं सँडल कुठे गेला? सँडल तुझा घेऊन जाईल कोणी पण, घालून टाक. यानंतर फॅशन शो कॉम्पिटिशन लहान गट मुले. पारितोषिक वितरण करण्यासाठी मी सव्वेची पडळकर यांना विनंती करतो यांनी मंचासमोर यायचंय. लहान गट मुले क्रमांक 3 साठी शिवांश कोकणे. एकदा जोरदार टाळ्या. फॅशन शो कॉम्पिटिशन लहान गट मुले क्रमांक 2 शिवांश सूर्यवंशी ला पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो गायकवाड सर. डॉक्टर गायकवाड सरांना पारितोषिक द्यायचंय. शिवांश सूर्यवंशी. शिवांश काय कळलं नाही पोरांना. लहान आहे तू. यानंतर फॅशन शो कॉम्पिटिशन छोटा गट मुले पारितोषिक क्रमांक 1 वितरण करण्यासाठी मी नलोडे साहेबांना विनंती करतो कृपया मंचासमोर यायचंय. फॅशन शो कॉम्पिटिशन छोटा गट मुले क्रमांक 1 शंभूराज काळे. एकदा जोरदार काळ्या. शंभूला ते बसलेत ना काकू, येतील ना. शंभूराज पारितोषिक वितरण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्याचे 2 शब्द म्हणणार आहे. अय्यो परत एकदा भेटलं का? छोटा गट मुली फॅशन शो कॉम्पिटिशन पारितोषिक वितरण क्रमांक 3 प्रिशा राऊत आता उपस्थित नसल्यामुळे आपण फक्त एकदा त्यासाठी क्लॅप करूयात. चुकीमुळे सगळ्यांच्या पोटात होती कावका. पण आता आपण त्यांना बोलूयात ज्यांनी त्यांच्या नवऱ्यासाठी घेतले होते उखाण्याचं नाव. महिला उखाणे. श्री गणेशाच्या प्रोग्रामला बेसली नऊवारी श्री गणेश रावांसोबत प्रत्येक गणेशाची आरती. बास्केटबॉल स्पर्धा क्रमांक 2 पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय भोसले मॅडम यांना. कृपया मंचावरती यायचं. विजेत्यांना मी विनंती करतोय कृपया 2 शब्द त्यांनी बोलावेत. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. यानंतर या ओळीची प्रत्येकाला गरज भासत असते आणि अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत असं वाटतं की आपल्याला सुद्धा कोणीतरी प्रोत्साहन द्यावं आणि आपण खेळाच्या मैदानात उतरावं. तर ते 8-9 दिवस झालं इथं अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे खेळ राबवून सगळ्या महिला वर्गांचं मनोरंजन करत आहेत ते आपले रोहन दादा आणि त्यांना पाठिंबा दिला या समस्त सगळ्या पुरुष वर्गांनी. तर एकदा या रोहन दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी टाळ्या वाजवाव्यात. तर आपण पहिल्यांदा समोरच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. तर परत एकदा एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहन दादासाठी. तर मला इथं आणि एक महत्वाचं रोहन दादांनी अतिशय छान पद्धतीनं उत्तम निवेदक आणि आयोजक आणि सगळ्या कार्यक्रमाचं उत्तम व्यवस्थापन केलेलं आहे. त्यांना सगळ्या पुरुष वर्गाने उत्तम पद्धतीनं साथ दिलेली आहे. तर आता
आपल्यासाठी यांनी भूमिका बजावली आहे ती आदेश भाऊजींची. तर आज आपल्यासाठी ते आदेश भाऊजी ठरलेले आहेत. तर इथं त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार इथं मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. हमारे भाऊजी कैसे हो. नाव थोडस मिसअंडरस्टँडिंग. अनिकेत अँकरिंग आणि आतापर्यंत आणि रोहनदादाच आहेच आहे की रोहनदादानी आतापर्यंत सगळ्याच गोष्टीचं जी काही धुरा आहे ती सांभाळलेली आहे. भूमिका खरोखर तो सांभाळलेली आहे. यानंतर पारितोषिक चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय शिंदे सर यांना. चित्रकला स्पर्धा लहान मुले क्रमांक 3 विजेत्या कोकरे आर्या. नाही हो मी काय नाही यांना विनंती करतोय. क्रमांक 1 विजेता भोसले वृषभ. एवढं उत्तम असं चित्र यांनी काढलेलं. एकदा सर्वांनी चित्र पाहायचंय. आम्ही पारितोषिक ज्यावेळी फायनलाइज करत होतो त्यावेळी आम्हाला विश्वास बसत नव्हता. स्केच आहे लिटरली त्यांनी स्केचने पेन्सिलने काढलेलं स्केच. एकदा जोरदार टाळ्या. प्रेक्षक वर्ग तेवढं पारितोषिक मिळत नाहीये. येथे भिकोबानगर पंढरी येथे त्यांचं कार्य पार पडलेलं आहे. एकदा पवार सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या अंकुर सिटीचा राजा मंडळासाठी सुद्धा खूप असं कार्य त्यांच्याकडून झालेलं आहे. मुलांना विनंती कृपया मंचासमोर येऊन थांबायचं 2 जणांनी. हस्ताक्षर विशेषतः आणि बऱ्याच अशा विविध कलागुणांमध्ये सरांचा खूप मोठा हातखंडा आहे. सरांकडून आम्ही खूप काही शिकलेलो आहे. आणि आता अंकुर सिटीमध्ये सुद्धा या अंकुर सिटीचा राजा या मंडळाचं ज्यावेळी सगळे कार्य पार पडत होते त्यावेळी सुद्धा सरांचं खूप मोलाचं असं मार्गदर्शन आम्हा सर्व मुलांना लाभलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा एकदा शिंदे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अंकुर सिटीच्या राजा मंडळासाठी खूप चांगलं मोलाचं. शिक्षिक आहेत का कॉलेजला? चौघी पण ना? 4वी. कोण तुम्ही सरोदे मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. एकदम छान पद्धतीने हा बक्षीस वितरण सोहळा झाला. सोबत काकूंनी आपले मनोगत सुद्धा छान प्रकारे व्यक्त केले. आणि चला, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी आजचा व्लॉग इथे सेंड करते. भेटूयात पुढच्या भागामध्ये. आणि तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपले सगळे व्लॉग बघायला मिळतील. धन्यवाद.